कवी ज्ञानेश वाकुडकर हे नाव उच्चारलं की आपल्या सगळ्यांच्या मनात वाकुडकरांची प्रतिमा येत नाही, एका सुंदरशा सखीची प्रतिमा येते. असा सगळ्यांचा अनुभव आहे. ते स्वतः जरी त्यांचा पहिला संग्रह अंगार आणि शृंगार असला तरी शृंगार त्या अंगारावर बरेचदा मात करतो. बरं, ही सखी ही जितकी म्हणून आपल्या मनाची कल्पना असेल, जितकी सुंदर असेल, ती सुंदरतेचे सगळे जे काही मापदंड आहेत ते मापदंड घेऊन आपल्या डोळ्यासमोर ती सखी उभी राहते त्यांच्या कवितेच्याच आधाराने. ही सखीसुद्धा अशी चोर पावलाने लपतछपत येत नाही, तर ती रुंझून नाद, लय, ताल या सगळ्यांसकट येतं. मला त्यांना असं विचारायचं आहे की तुमच्यावर असे कोणते नेमके संस्कार लहानपणी झाले की तुमची अभिव्यक्ती, तुमचा काव्याचा आविष्कार हा असा गेय स्वरूपातच बाहेर पडला, ते मला विचारायचं. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वी खरं म्हणजे आयोजनाच्या बद्दल डॉक्टर अक्षय कुमार काळे आणि विद्यापीठाचा मराठी विभाग यांचा आभार मानतो. दुसरी गोष्ट एक स्पष्ट करतो, इथे शनिवारे सरही आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळे समीक्षक आहेत आणि मिरजकर सर वगैरे सगळ्या वक्त्यांची भाषणंही झाली, अतिशय चांगली भाषणं झाली. कवितेच्या संदर्भात जे काय त्यांना सांगायचं ते सांगितलं त्यांनी. समीक्षक आमचे बरेच मित्र आहेत, चाहते आहेत, सगळेच तसे मित्रच आहेत आणि माझे असल्यामुळे ते सज्जन असलेच पाहिजे, तर त्यामुळे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. पण गमतीची गोष्ट अशी की आता त्यांनी एक गडबड करून ठेवली समीक्षकांनी. त्यांनी शायरी थाटाची किंवा शाहिरी ढंगाची कविता म्हटलं आणि शाहिरी ढंगाची कविता म्हटली की फिर वो मोकाट हो गया. सरळ भाषेमध्ये सांगायचं, शाहिराला काही बंधनं नसतात, ते ओ फिर ठोकेगा. म्हणजे लक्षात आलं की नाही, जिथे त्याला जे वाटेल. आणि खरं जीवनच असं आहे. मला जे सांगायचं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये आहे. त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांना एकच सांगतो की मला जे काही असेल ते मी मोकळेपणानं बोलणार आहे आणि आमच्या मित्रांनी काही गैरसमज करून घेऊ नये, कारण त्याचं ऑमलेट कसं बनवायचं हे ते याचं, पण अंड द्यायचं हे नैसर्गिकच दिलं पाहिजे. अंड देण्याची प्रक्रिया नैसर्गिक आहे. बाकी तुम्ही काय केमिकल्स काय त्याच्यात टाकता, कोणतं तेल टाकता, ते तुमचा प्रश्न आहे, ते तुम्ही पाहत बसा. कोंबडी याचा विचार करणार नाही. त्याच्यामुळे निर्मिती प्रक्रिया ही प्युअरली नॅचरल असली पाहिजे आणि मी त्या मताचा आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला की ते बरोबर आहे की हे सगळं होतंच असं की गद्यप्राय कविता, मग ते रटाळ कविता, मग कवी संमेलन आहे की प्रेतयात्रा आहे हे काही कळायचं नाही. शोकसभेला बस जमलो आहे की काय, लोक यायचे नाही, हे असं सगळं होतं ना. कविता म्हणजे शिव्या द्यायच्या कोणाला तरी, जसं काही बाब म्हणजे त्यांना आपलं घोडं मारलं की घोडी मारली माहीत नाही, अशा सारखे ते आक्रस्ताळेपणा. मी ज्यावेळेस कविता लिहायला लागलो म्हणजे माझी कविता लोकांच्या, मी खरं म्हणजे कवितेच्या आता शाहीर म्हटलं तर मग मी गाणी जी लिहायला लागलो ती 4थ्या वर्गात लिहायला लागलो. मी शाहीर होतोच. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी शाहीर होतोच तमाशामध्ये. नारी तुला सांगितलं कालपासून, आणजो कापून माझे नारी गवताचा भारा, हे सगळं जे आहे हे सगळं तमाशामध्ये होतं. मी तमाशा करत होतो, भजन करत होतो, मी नाटक करत होतो, मी प्रवचन करत होतो. आणि हे सगळे कार्यक्रम माझे करून कुठपर्यंत झाले, मॅट्रिकला असेपर्यंत. म्हणजे त्याच्या आधीचे सगळं मला येऊन गेलं, सगळं होऊन गेलं. आणि पहिली जे काही बडबड गीतासारखं जे काही लिहिलं असेल ते 4थ्या वर्गात असताना मी लिहिलं. त्याच्यामुळे तुकडोजी महाराजांचं भजन मंडळ म्हणजे माझं वंदनीय तुकडोजी महाराजांचं ते सगळं त्या सगळ्या याच्यामधून आल्यामुळे काय झालं असेल की हे सगळे गेयता वगैरे, हा जो सगळा रिदम वगैरे, मीटर आणि प्रवाहीपणा जो आहे सगळ्या काव्याचा, खऱ्या अर्थानं यशस्वी कवितेचा मला असं वाटते, यशस्वी कविता लोकांच्या मनामध्ये असेल ती खरी कविता, या मताला मी हे करणारा माणूस आहे. जसं अनिल नितनवरे यांनी सांगितलं की खिडक्यांवरती लिहून ठेवतात पोरं, ते काही वाईट नाही लिहून ठेवत, चांगलं लिहून ठेवतात. मी हे पाहिलं की बाबा झेरॉक्स करतात पोर. अरे बाकीच्या तर सोडा, हे इंग्रजी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊ द्या, ते प्रश्न वेगवेगळे येतील. पण मी गात असं भजन बिजन हे सगळं करत आलो, त्याच्यामुळे ती गेयता वगैरे सगळी आली असेल. आणि मला असं वाटते की त्यातूनच ते सगळं आलेलं आहे. पण त्या वादळामध्ये माझी कविता टिकून ते वादळ झाले, संपले. वाकुडकर जिंदा आहे. याला पूरक प्रश्न आहे. हा थोडंसं व्हॉल्यूम वाढवा ना या माईकचा. हा, ज्या काळात तुम्ही नाही सगळं मलाच पाहावं लागतं सगळीकडे. काय शाहिराला सगळ्यांचं पाहावं लागतं, तेच महत्वाची गोष्ट. त्या शाहीरच असतो मेन हे सगळं. आता मुनघाटे सर जे म्हणाले की
तुम्ही कविता लिहिली तो काळ गद्य कवितेचा होता. त्याच काळात दलित कविता जास्त प्रभावी होती. आणि तुम्ही आता मिरजकर सरांनी पण मग सांगितलं की इतिहास आपली पुनरावृत्ती करतो. तर शृंगार काव्याची पुनरावृत्ती तुमच्या काव्यात तुम्ही पुन्हा ते युग आणलं असं जे म्हटलं जातं, ते प्रवाहाविरुद्ध सगळं लिहिताना आणि इतकी बेधडक बिनधास्त कविता लिहिताना तुम्हाला काही संघर्ष करावा लागला का? नाही, त्याच्यासाठी काय प्रेमच अडथळे करावं आले? लागते, किती संघर्ष शिव्या करावा खाव्या लागला. लागल्या? ते कसं आहे, हां बरोबर आहे तुमचं. आणखी काय काय किती शिव्या खाव्या लागल्या? नाही, शिव्या वगैरे लोकांनी हे काय हो का, कसं आहे मैदानामध्ये आला त्याला शिव्या बिव्या कोणी देत नाही. ते मनात आपल्या मनातल्या मनात पुटूर करतं, त्यांना काही फरक पडत नाही. मैदानात येऊन कोणाची शिव्या देण्याची ताकद नाही. याचं कारण असं आहे की सगळे ऑडियन्स कवीच्या सोबत जर असेल, ऑडियन्स जर सगळ्या कवीच्या सोबत असेल तर बाकीचे काय करणार, ते फुटगोळ्या फोडण्याचं काम करतात तिकडे बाजू. तर त्यानं फरक नाही पडत. मी कविता म्हणून तेव्हाही बेदरकारपणे लिहित आलो, आताही बेदरकारपणे लिहितो. मला जे वाटते ते मी लिहितो. आणि म्हणून मी पहिली त्यावेळेस माझी गझल होती की या दिलदार मैफलीला माझा सलाम आहे, या दिलदार मैफलीला माझा सलाम आहे, माझ्या तल्याचं मीला माझा सलाम आहे. आणि म्हणून या दिलदार मैफलीला माझा सलाम आहे, माझ्या तल्याचं मीला माझा सलाम आहे. त्या सुग्रास पंगतीला गर्दी प्रचंड झाली, त्या सुग्रास पंगतीला गर्दी प्रचंड झाली, या जळक्याच भाकरीला माझा सलाम आहे. आणि म्हणून पुढे आहे त्यातला एक शेर आणखी ऐकवतो की मी भोगून सर्व आलो ते अय्याश राजवाडे. राजकारण वगैरे सगळा विषय निघालाच आहे. हे सगळं मी भोगून सर्व आलो ते अय्याश राजवाडे, या फुटपाथ जिंदगीला माझा सलाम आहे. आणि माझ्यातला मी जपण्याचा प्रयत्न करतो मी. हां, तुम्ही राजकारणातही आहात. राजकारण हा गेंड्याच्या कातडीचा खेळ आहे असं म्हणतात. आणि कविता तर अतिशय तरल आणि हळूवार अशी. त्या दोन सवती तुमच्या जवळ एकत्र कशा काय नांदतात? हे बरोबर आहे, हे तुमचं बरोबर आहे. ते सांभाळण्याची ताकद पाहिजे की नाही. श्रीकृष्ण होतात नाही. ज्ञानेशजी, तुम्ही मैफिलीला सलाम केला, मी तुम्हाला सलाम करतो. धन्यवाद. आणि या बॅनरकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही सकाळपासून कदाचित पाहिला नसेल. त्याचं ना शीर्षक आहे दे फुलांचे हात हाती. हात फुलांचे हाती मागता आणि नजर मात्र खुनशी. की देख लेंगे बेटा तुझे भी देख लेंगे. तर हे कसं काय, थोडंसं सांगा ना या बाबा. नजर पहा तुम्ही, नजर कवीची खुनशी नाही आहे, खुनशी नाही आहे. ते नजर वो है देख रहे हैं की कोणत्या फुलांचे हात हाती घ्यायचे याचं ते संशोधन आहे सगळं. म्हणजे फुलाचा शोध सुरू आहे. नाही, शोध प्रचंड आहे. कसं असते, बागाच्या बागा आहेत हो. यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आता मनीषा साधूंनी विचारल्याप्रमाणे की एकीकडे राजकारण, एकीकडे कविता, ह्या दोन परस्पर भिन्न विरोधी गोष्टी आहेत. तसं तुमचं व्यक्तिमत्वही मला बरेचदा असं विरोधी स्वरूपाचं आढळलं आहे. तर हा मेळ साधताना, गमतीने जी म्हणाल की फुलांच्या हात मागायची, तर हा मेळ साधताना तुम्हाला कुठून अशी ऊर्जा मिळते? हां, हे जे खरं आहे की म्हणजे माझा संबंध जो आहे, मी पहिल्यापासून सांगितलं की जसं लोकांशी संबंध आला माझा सतत. माझं वाचन फार कमी आहे, पुस्तकं मी फार कमी वाचतो. चांगली पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतो, पण कमी आहे वाचन माझं, कमी आहे. पण जे काही वाचलं ते थोडंसं चांगलं जे असेल ते थोडंसं डोक्यात राहते. आणि मी माणसं वाचतो, मी माणसांच्या सोबत राहतो. आंदोलनं केली मी, शेतकऱ्यांची आंदोलनं केली, विद्यार्थ्यांची आंदोलनं केली. मी तुम्हाला सांगतो, 4थ्या वर्गात असताना मी मुलांचा शंकरपट भरवला होता, जे असतात ना मुलांचा, खेड्यामध्ये होतो मी. शंकरपट भरवला आणि त्याच्यासाठी त्यावेळेस हँडबिल छापले. म्हणजे ते मी 4थ्या वर्गात असताना, म्हणजे किती लहान असेल तुम्ही विचार करा. तुमच्यासारखा मोठा नव्हतो 4थ्या वर्गात. तर त्यावेळेस 4थ्या वर्गात असताना मी हँडबिल्स छापले होते. हँडबिल्स छापले, असे ग्लास वगैरे ते बक्षीस. ते त्यावेळेसपासून असं काहीतरी जे काय करायचं ते वेगळं काहीतरी करायचं, कुछ तो भी अलग करेंगे. तर हे होतं की हे सगळं प्रेमाचं जे आहे की नाही. आणि म्हणून मी जे समज माझ्या कोणत्या, आता जसं मगाशी एक काळे सरांनी ते जेवायला गेलेले आहेत, सकाळपासून बिचारे ते मेहनत करतायत कालपासून. पण मी सांगतो तुम्हाला की ते म्हणाले की बुवा राजकारण वगैरे वगैरे सगळं. त्याच्यात एक आता एक गझल लिहितो आम्ही, त्याचा एक शेर तुम्हाला मतला की काय म्हणतात. मला हे व्याकरण वगैरे काही समजत नाही. पुन्हा मी सांग, मी कॉमर्सचा विद्यार्थी, कॉमर्स शिकवलं आणि तर त्याच्यामुळे मराठीशी तसा अधिकृतपणे माझा काही संबंध नाही. पण ते बघा की न्याय आता तरी सारखा पाहिजे. एक रुबाई जी लिहितो आहे, गझल जी लिहितो आहे त्याचं बघा की न्याय आता तरी सारखा पाहिजे,
अन सुदाम्यासही द्वारका पाहिजे. क्या बात. क्या बात आहे. आता आम्हाला बदललं पाहिजे ना हे सगळं, की बाबा श्रीकृष्णानं मिठी मारली आणि ते त्यानं तारीफ केली वगैरे वगैरे वो सब बकवास हो गया. आता ते ठीक आहे, तो जुना आता लोकशाही आहे, आता सुदामाचा सुद्धा द्वारकेवरती हक्क असला पाहिजे, मित्रप्रेम तिकडे, राजकारण इकडे, समाजकारण हे सगळं झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या नव्या याच्याप्रमाणे चालणार आम्ही कवी आहे, त्याच्यामुळे कवितेमध्ये सगळं येते. मुद्द्यावरूनच प्रश्न विचारतो की आम्ही सगळेच अनुभवतो, तुम्ही फारच लोकप्रिय आहात. धन्यवाद. लोक तुमची कविता लिहून ठेवतात, मुलं श्लोकासारखी पाठ करतात. Thank you. आणि मी तर असे अनुभव ऐकलेले आहेत की तरुण मुलं तुमच्या कविता ऐकून जमवलं, प्रेमात पडलेले आहेत. म्हातारे सुद्धा. प्रचंड गर्दी होते. जिथं कुठं ज्ञानेश वाकुळकर कविता म्हणणार आहे तिथं प्रचंड गर्दी होते. हे सगळं आम्ही विदर्भात पाहतो. मी तर अनुभवलं, धामणगाव रेल्वेला साहित्य संमेलनाला गेलो होतो मी. कवी संमेलनात तुमचं नाव नव्हतं, बरोबर. मीच तुम्हाला सहज ऐकायला म्हणून घेऊन गेलो. हो. आणि मुख्य कवी संमेलन रात्रीचं सुरू झालं आणि श्रोत्यांनी आग्रह केला आयोजकांना की इथं ज्ञानेश वाकुळकर आहेत त्यांना बोलवा. एवढंच नव्हे, त्या कवी संमेलनाचे जे संयोजक आहेत म्हणजे त्या संमेलनाचे अरुण भाऊ अडसड, त्यांनी वाकुळकरांच्या कवितेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली होती. आणि मग कुठेही पत्रिकेत नसलेले वाकुळकर त्या स्टेजवर गेले हे मीही पाहिलेलं आहे. प्रश्न असा आहे की इतकी सगळी लोकप्रियता, इतकी प्रासादिकता, इतकं अगदी मनाला भावणारं तुमचं काव्य असं असताना आम्हाला दिवाळी अंकात कुठं तुमच्या कविता दिसत नाही. म्हणजे तुम्हाला कविता मागवतात, तुम्ही पाठवत नाहीत, की तुम्हाला पत्रच येत नाही. दुसरं, साहित्य संमेलनात तुम्ही फारसे कुठं दिसत नाही. याच्या मागे काय कारण असू शकतं? आणखीन एक जोड प्रश्न की विद्यापीठाने जरी आज कार्यक्रम घेतला तरी नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही तुमची कविता नाहीये. नाही, ते मी सॉरी, मी बोर्ड ऑफ स्टडीजचा सध्या मेंबर असल्यामुळे हा प्रश्न विचारू नका. ठीक आहे, ठीक आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, तुम्ही काही चिंता करू नका, सगळ्यांना सांभाळून घेईन मी. तर तुम्ही जे म्हणता ते खरं आहे, कारण तुम्ही तेही पाहिलं, तिथेच पाहिलं नाही. अनेक ठिकाणी असं झालं की वाकुळकर नाही तर संमेलन नाही. तिकीट लावून तर होतातच ते. तर मगाशी मला वाटते हेमंत खडकेंनी सांगितलं की, आणि तो त्यावेळेसच्या धनवटे, आता धनवटे रंगमंदिर, आताच निलावार साडी सेंटर ज्याला म्हणतो मी नेहमी, तर त्या तिथे तिकिटानं त्यावेळेस कार्यक्रम होते. हा 85-86ची गोष्ट, त्यावेळेस 100 रुपये वगैरे तिकीट असं राहायचं. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. त्याच्यावर गंमत कशी आहे की मी तिथे एक माझा सगळ्यात महत्त्व, आता तुम्ही त्या तुमच्या प्रश्नातूनच आणि त्या विवेचनातून उत्तर मिळालं. कसं आहे की तुम्हाला माहीत आहे की मी विदर्भात तर मला जवळपास मॅक्सिमम लोक ओळखतात, असं एकदम नाही. विदर्भ साहित्य संघाचं ते संमेलन होतं धामणगावचं, बरोबर आहे. तिथे मला निमंत्रण नव्हतं, तरी तुम्ही म्हटलं आणि मी आलो. म्हटलं बा जाऊया आपण, आपल्याला एन्जॉय करायला काय हरकत आहे. आणि हा जो माझ्यातला महत्त्वाचा, कारण मी लोकांमध्ये बसू शकतो. मला इथे मी स्वतः स्टेजवर असलोच पाहिजे असं जरुरी नाही आहे. आणि मी लोकांमध्ये बसू शकतो, कोपऱ्यामध्ये बसू शकतो. मला कुणी बोलावलं नाही तरी मला जर एन्जॉय करायचं असेल तर मला जर एखाद्या बागेतलं फूल चांगलं दिसलं तर माळ्यानं मला बोलावून म्हटलंच पाहिजे की पहा. काही गरज नाही आहे, काही गरज नाही आहे. आणि मला आवडलं मी पाहणार. आणि म्हणून हे जे आहे, मला असं वाटतं माझी कविता पॉप्युलर याच्यामुळे आहे, कारण मी इथे तिथे कुठे मी तमाशात सुद्धा जातो. काय हरकत आहे, आणि जायला पाहिजे, पाहायला पाहिजे. जोपर्यंत आपण तिथे न जाता दगड मारता तुम्ही, ते असं राहते तसं राहते, अशानं कसं चालेल. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर जेव्हा लोकांच्या जवळ आपण जातो तेव्हा खऱ्या अर्थानं मला असं वाटते की मी एका ह्याच्यात लिहिलंही आहे की का अशी जपतेस तू ही गोंधळाचा वारसा. मी याच्या संदर्भात की थोडंसं माझं जर अभ्यास करायचाच असेल कुणाला, का अशी जपतेस तू ही गोंधळाचा वारसा, वाचता आलोच नाही मी तुलाही फारसा. का अशी जपतेस तू ही गोंधळाचा वारसा, वाचता आलोच नाही मी तुलाही फारसा. सोड सारे ठोकताळे शब्द माझे वाच तू, सोड सारे ठोकताळे शब्द माझे वाच तू. तोच माझा चेहरा आणि तोच माझा आरसा. वा वा वा. त्याच्यामुळे हे सगळं आता तुम्हाला समीक्षा करताना सुद्धा जे काही आमचे मित्र आहेत त्यांना काठावरून नाही चालणार, तुम्हाला आताच उतरावं लागेल. वाकुळकरची डुबकी अशी वरवरून मारून चालणार नाही, मी तुम्हाला सांगतो, अतिशय नम्रपणे सांगतो. कारण विद्यापीठाच्या व्यासपीठावरून बोलतो, माफ करा काही चुकलं तर, पण तुम्हाला आत उतरावं लागेल. आज जो उल्लेख झाला तो ठीक आहे की तिडके सरांनी फार चांगला किंवा नदीच्या संदर्भात ते बोलले. मला कारण मी नेहमी बोलत असतो मित्रांना की सखे साजनी अतिशय पॉप्युलर आहे, याच्याबद्दल वाद नाही, पण नदी ही माझी कविता त्याच्या, हे मी बोललो, तुमच्याशी बोलताना अनेकदा बोललो. आणि बाकीच्याही सगळ्यांनी अनेक वेगवेगळ्या याचा उल्लेख केलेला आहे. पण माझ्या अनेक कविता, हे कसं आहे, माझं आपलं डिपार्टमेंटल स्टोअर आहे, डिपार्टमेंटल स्टोअर आहे. तुम्ही जर समजा काय विणकामाच्या त्या कप्प्यामध्ये गेलात, बरोबर आहे की नाही, तुम्ही कपड्याच्या याच्यामध्ये गेलात, तुम्हाला तेच दिसलं, इकडे पाहिलंच नाही ना तुम्ही.
की आतमध्ये काय औषधी आहे, होमिओपॅथीची आहे, आयुर्वेदीची आहे, इंजेक्शनही आहे, सगळं आहे ना माझ्याकडे. पण तुम्ही आत शिराल तेव्हा दिसेल ना तुम्हाला. चौफेर तुम्हाला हे करावं लागेल. तुम्हाला असं नाही चालणार की बाबा ते तिकडे नवरा वाट पाहून राहिला, भाजी ते जळून जाईल म्हणून पटकन वापस जाऊ. तर मग तेवढ्याच्या तुम्हाला डिपार्टमेंटल स्टोअर पाहता येत नाही. त्या डिपार्टमेंटल स्टोअरवरूनच एक मला प्रश्न सुचला आता की तुमची सगळ्यात लोकप्रिय कविता म्हणजे ती मालिका सखे साजनी, आणि सगळे अवयव नाक, डोळे, कान, गाल, म्हणजे जे पाहिजे ते डिपार्टमेंटल स्टोअर किंवा सगळे दागिने सगळे दागिने, नथ आहे, आणखी काय काय पुष्कळ आहेत. तर तुम्ही काय असं कागदावर बसून वर्गवारी करून लिस्ट करून या कविता केल्या का? तुम्ही मेडिकल स्टोअर्सची औषधी जी असते की नाही, तुम्ही पहा मेडिकल स्टोअरमध्ये आपण जातो की नाही, त्याच्यामध्ये प्रचंड औषधी असते, एवढी मोठी मोठी, बारीक बारीक गोळ्या असतात, ते काही एवढे मोठे मोठे काही नसते. पण त्या स्टोअरवाल्याला तुम्ही लिस्ट दिली, तो MR काय करतो, पटकन हात जातो त्याचा, कारण तो त्याचं संपूर्ण जीवन, प्राण, जीव की सगळा जीवच त्यानं त्यात ओतला असतो. त्याला माहीत असते कुठली गोळी कुठल्या याच्यामध्ये कप्प्यामध्ये आहे. मी जीवनाकडे पाहताना याच पद्धतीनं पाहतो, अतिशय बारकावे. ज्या क्षणी या पली भेट झाली सखे, मी जीवनाकडे कशा अर्थानं पाहतो. मग अशी ते म्हणाले ना की बाबा विरह नाही ना, ते काही हे नाही झालं वगैरे. अरे माझ्या कोणी झालं, मला धोकाच देत नाही तर मी कशाला बोंबलू. म्हणजे मला काय म्हणजे मला सगळं बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला ते सांगत होतो. म्हणजे सगळं कसं आहे की ज्या क्षणी माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, प्रेमाच्याकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे बघा. ज्या क्षणी, आता गाऊन म्हणतो, आता साध्या शब्दामध्ये, ज्या क्षणी आपली भेट झाली सखे त्या क्षणाचे मी आभार मानू कसे. बरोबर आहे. आता शब्द काही वाईट आहे का? नाही. आता ते जर मी चांगले म्हटले त्याच्यात वाईट काय आहे? बरोबर आहे की नाही. आता ज्या क्षणी आपली भेट झाली सखे, ज्या क्षणी आपली भेट झाली सखे त्या क्षणाचे मी आभार मानू कसे. अन तुला पाहता जे खुळे जाहले, अन तुला पाहता जे खुळे जाहले त्या मनाचे मी आभार मानू कसे. ज्या क्षणी, आता यातलं ज्या क्षणी मला एखादी चांगली गोष्ट आवडली, ताजमहाल पाहिला तुम्ही, तो काय तुमच्या आपल्याच नावाचा असला पाहिजे असं जरुरी थोडंच आहे. त्या क्षणी आपल्याला आवडला तो क्षण आपण एन्जॉय केला, आपल्या ह्याच्यामध्ये फ्लॉपीमध्ये ठेवला, एन्जॉय करू. नाही तो माझा नाही, तो अमक्याच्या नावाचा आहे, शहाजहान बांधला, हे धंदे मी करत नाही. तुम्ही एवढ्या सगळ्या, मला ताजमहाल म्हणजे ताजमहाल, मामला खतम मिळेल. आता या काळाचं जाऊ द्या, पण 100 वर्षांनी 200 वर्षांनी जर आपण वळून पाहिलं तर वाकुडकरांची कोणती कलाकृती महिला माझ्या अनेक राहणार आहे, अनेक राहणार आहे. सखे साजनी राहणार आहे, सखे साजनी राहणार आहे, नदी राहणार आहे, दगड राहणार आहे. मी सांगतो तुम्हाला, अहो दगडांनो ही कविता, आता या सगळ्या याच कवितांचा उल्लेख झाला. मी सांगतो तुम्हाला, दगडांनो ही कविता म्हटलं तर प्रासंगिक आहे, पण म्हटलं तर बिलकुल चिरंजीव कविता आहे. ती मरू शकत नाही, कारण अंधश्रद्धा माणसाच्या मनात एक तुम्हाला आपल्याला माहिती आहे, पण तरी ऐकवतो बघा. त्याची गंमत कशी, दगडांनो म्हणजे खास आपल्यासाठी ऐकवतो, नाही कविता आपल्यासाठी. दगडांनो बघा, दगडांनो पृथ्वीवरील दगडांनो, चंद्रावरील दगडांनो, दगडांनो पृथ्वीवरील दगडांनो, चंद्रावरील दगडांनो, दगडांच्या खाणीतील जातीवंत दगडांनो, अंग धुण्याच्या ढाणीतील भाग्यवंत दगडांनो. आता कुठून कुठे नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही पाहणं कसं मरणार हो. तुम्हाला एक कोपरा आवडेल, दुसऱ्याला दुसरा आवडेल, तरी सगळेचे सगळे बिलकुल सर्कस पुरी आहे अपने पास. त्याच्यामुळे टेन्शन नाही. कुणाला हत्ती आवडेल, कुणाला घोडा आवडेल, कुणाला ती सर्कसवाली आवडेल, मला काय त्याच्याशी. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. आणि म्हणून की दगडांनो पृथ्वीवरील दगडांनो, चंद्रावरील दगडांनो, दगडांच्या खाणीतील जातीवंत दगडांनो, अंग धुण्याच्या ढाणीतील भाग्यवंत दगडांनो, अजिंठ्याच्या लेणीतील कलावंत दगडांनो, या अमर्याद विश्वातील अनंत दगडांनो, तुम्हाला माझा शिरसाष्टांग नमस्कार. या अमर्याद विश्वातील अनंत दगडांनो, तुम्हाला माझा शिरसाष्टांग नमस्कार. दगडांनो, अरे तुम्ही किती थोर आहात, तुम्ही किती महान आहात, राजकारणाचे आधारस्तंभ आहात, आमच्या धर्माचे प्राण आहात. अरे तुम्ही नसता तर आमची संस्कृती तडफडून तडफडून मेली असती. अरे तुम्ही नसता तर आमची संस्कृती तडफडून तडफडून मेली असती. आणि तुम्हीच सांगा दोस्त हो, आम्ही पूजा कुणाची केली असती. मला सांगा, ही कविता मरू शकते का? आता याच्यात एक प्रेझेंटेशनच्या बद्दलचा वाद येतो. आता मी असं म्हणू, अरे तुम्ही नसता तर आमची संस्कृती तडफडून तडफडून मेली असती, अशी कविता सादर करू? तुम्हाला नाही येत, मी काय करू?
बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे सगळं असं. आता आज गझलच्या संदर्भात तुमच्या बाकी कवितांबद्दल बोलल्या गेलं सखे साजणीबद्दल, पण तुम्ही आजकाल खूप चांगल्या गझल लिहिताय जबरदस्त. तर त्या गझलांबद्दल फार बोलल्या जात नाही. आणि मराठी गझल म्हटली की सुरेश भट आपण हे एक मापक ठरवलंय, बरोबर सुरेश भटांच्या जवळ जाणारी, त्यापेक्षा वरची किंवा श्रेष्ठ असं कोणी म्हणतच नाही. तर तुमची जर गझल या मापकात बसवायची झाली तर तुम्ही कुठे बसवा? याच्यात एक गोष्ट आहे, मी तुलना वगैरे करणार नाही. मराठी साहित्यामध्ये मोठे मोठे कवी होऊन गेले आहेत, काही होत आहेत, काही स्वतःलाच मोठे समजत आहेत, तोही भाग वेगळा आहे, त्यांची संख्या जास्त असते. पण जे मोठे आहेत, माझी एक समीक्षकांना हात जोडून आग्रहाची विनंती आहे की बाबा रे तुम्ही असं करा की तुम्ही सांगता आम्हाला, म्हणजे एक जनरली थोडंसं म्हणजे हे विनंती आहे, कारण मी कॉमर्सचा माणूस आहे आणि मी ते सांगितलं की बाबा लिखणेवाला लिखते जाता हूँ. मला कसं वाटतं तुम्ही हे सांगता की ते असं माझ्या आजोबानं आंब्याचं झाड लावलं होतं, त्याचे आंबे एवढे 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 म्हणजे केवढे, बरोबर आहे, आणि मग ते एवढं होतं, त्याच्यासारखा आंबा देशात नव्हता. अरे माझं म्हणणं कसं आहे की तोही आंबा आणून दाखव ना आम्हाला. नवी काही झाडं आलेली आहेत मार्केटमध्ये, बगीचेचे बगीचे आहेत, त्याचे आंबे पाहणं जरा कसे आहेत तेही ठेवा इथे, हेही ठेवा, आणि मग ठरवा. किलोच्या भावानं ठरवायचं असेल तर किलोनं ठरवा, की हे 2 किलोचं, हे 4 किलोचं, हे 6 किलोचं, कोणतं मोठं आहे ते. क्वालिटीच्या अंगानं ठरवायचं असेल ते ठरवा. क्वालिटी तुम्हाला मीटर पाहिजे, रिदम पाहिजे, चाल पाहिजे, अर्थ पाहिजे, काय पाहिजे, शब्द पाहिजे, शब्दकळा पाहिजे, पाहणं जरा तुम्ही. पण ते बाबा आदमच्या जमान्याचं बापानं म्हटलं की तो वाघ असा होता 3.5 असा, तो उडी मारताना 3.5 फुटाचा एक पंजा इथून तिथे. अरे दुसरा एखादा 10 फूटवाला पंजावाला आला ना, तर एक तर पहा की तो वाघ चिल्लर असेल, नाही तर तुम्हाला वाघ पूर्ण समजलेच नाही. हे नवे वाघ जरा पहा ना, का 10 फूटवाला जो पंजा आहे तर खरोखर आहे की नाही वाघाचा, आणि असेल तर तुम्ही हे नवे परिमाण हे समोर आले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, कशाच्या समीक्षा करता तुम्ही लोक, काय सांगता तुम्ही, हे असं होतं ते म्हणजे सुरेश भट मेले की मग मोठे, म्हणजे वाकुडकरनं मरायचं का, मी मरणार नाही, मग जिंदा हो, आणि जिवंतपणे मोठ्या लोकांनी आला आहे. तुमच्या गझलमध्ये तुमचा एकंदर आवेश पाहता थोडीशी आपली मुलाखतीची गाडी जी आहे ही शृंगाराकडून अंगाराकडे वळलेली. हा ते पाहिजेच ना, त्याच्याशी अजमत नाही. हा मी जरा पुन्हा शृंगाराकडे येतो. हा वा वा. सखे साजनी ही तुमची सगळ्यांना आवडलेली कविता, हा ती त्याचे शब्द अगदी मनामध्ये घुमत असतात. आणि असं म्हणतात की प्रत्येक नेहमीचं वाक्य आहे ते, यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. हो. तर तुमच्या या प्रत्येक यशस्वी कवितेमागे अशी कोणती मूर्तिमंत म्हणा किती किंवा हात आहेत? नाही, किती हा नंतरचा प्रश्न आहे. मूर्तिमंत, जिवंत, की केवळ स्वप्नातील, अशी कुठली प्रेरणा आहे की वास्तव आहे? मला म्हणजे नाव सांगू, गाव सांगू की भाव सांगू, काय म्हणजे काय? पण ते काव्यात सांगितलं तर बरोबर. कविता हा, तर ते कसं आहे की सृजनाला देऊन फाटा, माझी कविता अशी आहे, नदीमध्ये आहे, त्यात एक कडवं आहे की सृजनाला देऊन फाटा, का मोजत बसलीस लाटा. अरे हे सगळं अथांग सगळं आहे. सृजनाला देऊन फाटा, का मोजत बसलीस लाटा, पी अथांग पुढचे पाणी, तू थांब जराशी राणी. आणि म्हणून या समीक्षकांना सगळ्यांना माझं म्हणणं आहे की जरा थांबा, काठावर नका, थोडं अंदर आव. नाही बुडत तुम्ही, पण अंदर या जरा थोडंसं. आणि ते आपण विसरलं पाहिजे, मग मर जाऊंगा ही जी भीती असेल हे सोडा, आणि तेव्हा मग तुम्हाला काठांना, पाणी काठामध्येच असते की नाही, पण काठांना कधी खोली कळत नाही आतलं, काही ते काठच असतात ना, काठच असतात, ते आत आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही प्रश्न चांगला आहे, तुमचा गमतीचा प्रश्न आहे, याच्या मागे अनेकांच्या प्रेरणा असू शकतात. तुम्हाला एक अतिशय रोमॅन्टिक कविता सांगतो, तिची प्रेरणा सांगितली तुम्हालाही वाटेल आश्चर्य. तुम्ही त्या काठावर आलेली नेमकी कोण? नाही काठावर नाही, आत आलेल्या पुष्कळ विचारा ना, काठाच्या काय गोष्ट करता. काठा बिठाचं हे समीक्षकांसाठी आहे, आमच्यासाठी कसं राहील ते नाही, ते म्हणून तर म्हणतोय ते. पण ते मित्र आहेत म्हणून थोडे सुधारले आहेत, म्हणजे वहिनी असून ते असे प्रश्न विचारतात. वहिनी आहेत तरी एवढी हिंमत करतात, म्हणजे काहीतरी आहे की नाही. तर गमतीचा कसा, हा गमतीचा मुद्दा आहे. सगळे समीक्षक वगैरे आमचे असे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतील? नाही, नेहमीच विचारतात, लोकांना नेहमी प्रश्न असतो. काय उत्तर मी हा, ते माझी एक कविता आहे, तुम्हाला सांगतो की नाव गाव पत्ता वगैरे ते आहे की नाही. माझ्या प्रेसीचं नाव का ते ऐकता? हा अनेक का की काय नाही, काय सांग, नाही काय सांग. हा 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 तेच सांगतो. हा म्हणजे हा बरोबर आहे, तुम्हाला माहित आहे मी थोडंसं हे झालं होतं. म्हणजे पहा बरं, आता त्यांना माहित आहे, तुम्ही मला विचारता, म्हणजे यादीच त्यांच्याकडे असल्यासारखं आहे.
त्यांना तुमच्याबद्दल किती माहिती आहे हे मला माहिती नाही ना. तुम्ही ठेवत जाओ म्हणून तुम्ही समीक्षक आहात. समीक्षकांना काहीच माहीत राहत नाही, कवीला माहीत राहते खरं का हो वसंतराव? तर उत्तर असं देतो की बाबा हे मारुती गाडी असते की नाही किंवा कोणतीही गाडी असते तर तिचा टायर एम आर एफ किंवा आणखी कोणत्या याचा असतो, आरसा वेगळ्या कंपनीनं बनवलेला असतो, इंजिन वेगळ्या कंपनीचं असते, बरोबर आहे की नाही? असं ते असेंबल्ड मॉडेल असते कोणतीही कार. मारुतीचं नाव जरी असलं तरी गाडी असेंबल्ड असते. तशासारखे सखे साजणे हे असेंबल्ड मॉडेल आहे. कुणाचं नाक, कुणाचे डोळे. हो ती कविता, हा कविता आहे. यातला एक मुद्दा असा, पंचीय कविता दर्जेदार नसते किंवा अभ्यासक्रमात असलेली कविताच दर्जेदार असते असं जे म्हणतात त्याच्यावर तुम्ही काय? नाही, हे काय याला काय अर्थ? अहो या आमच्या तुकडोजी महाराजांच्या कविता याच नागपूर विद्यापीठामधल्या अभ्यासक्रमातून काढण्याचं पाप करणारे काही शेणकिडे होतेच की नाही इथे? होतेच नाही इथे? होते की नाही दळभद्री लोक? मग काय झालं? आता तर बसले तुकडोजी महाराज तुमच्या उरावरती, आता कुठे जाता? सर अरे याच्यात ताकद आहे तो कुठे, तुम्ही कुठे जाणार आहात? अरे तुकडोजी महाराजांना सोडता काय गरज आहे? मी सांगतो तुकडोजी महाराजांना याची गरज नव्हती. आता काही लोक म्हणतात भारतरत्न, कशाला भारतरत्न रे बाबा? हे एम.जी. रामचंद्रन, अमकेन ढमकेन याच्यासोबत तुकडोजी महाराज का? हे काहीतरी आम्हाला म्हणून. या महत्वाची गोष्ट कशी आहे, तुकडोजी महाराज तुमच्या पाठ्यपुस्तकांच्यामुळे जिवंत नाहीत. ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी तो भ्रम आपला काढून टाकावा. तुकडोजी महाराज आमचे जे जिवंत आहेत ते गावामध्ये, खेड्यामध्ये. मी 4थ्या वर्गात असताना तुकडोजी महाराज मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव हे म्हणणारा मी कोणतं पाठ्यपुस्तक पाहिलं होतं तुमचं? मला नाही माहित पाठ्यपुस्तकं. आणि पाठ्यपुस्तकातले किती कवी लोकांना माहिती आहेत, पण आमचे तुकडोजी महाराज गावागावामध्ये माहिती आहेत, आमचा तुकाराम गावागावामध्ये माहिती आहे, आमची बहिणाबाई चौधरी गावागावात माहिती आहे. बहिणाबाई चौधरीची कविता माहीत नसलेले स्त्रिया किती सापडतील जरा विचार करा ना. आमचा दुष्यंत कुमार कमी वयात मेला. दुष्यंत कुमार किती वयात मेला? त्याचे पाठ्यपुस्तकात होते की नाही मला माहित नाही, पण सर्वात जास्त हिंदीमध्ये कोट केला जाणारा जर कवी कोण असेल तर दुष्यंत कुमार आहे. आणि म्हणून हे सगळं माझं कसं आहे की जे काही लोकांना पुरस्कार प्रामाणिकपणे मिळतात, खऱ्या अर्थानं मोठे पुरस्कार असतात, ते मिळायला पाहिजे. जे चांगले लोक आहेत, अपवादांच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पुरस्कार देणारा कोण, सिलेक्ट करणारा कोण? अनेक संस्था आहेत. कोळशाची वखार चालवतो आणि पुरस्कार देतो साहित्याचा. काय संबंध रे बाबा तुझा? काय संबंध तुझा? मी काय म्हणतो, राम शेवाळकरांनी एखाद्या चांगल्या पोराला वक्त्या चांगलं भाषण ऐकून जर राम शेवाळकरांनी म्हटलं की वा बेटा, तो पुरस्कार आहे असं माझ्या मते. तो पुरस्कार हे नाही तर काय त्याला? अरे तुझं आणि मग ते जाऊ दे, काय बोलू झालंय, फालतू आहे. बरोबर. मगाच्या प्रश्नाचं अर्धवट उत्तर राहिलं. तुम्ही ते कवितेतून सांगणार होतात. हा ते जेथून प्रेयसीचं नाव म्हणजे तुम्हाला फार उत्सुकता आहे, पण ते मला असं वाटतं की सगळ्यांना उत्सुकता आहे की नेमकी सखे साजणी कोण, म्हणून. तर त्याच्याबद्दल तर सखे साजणीबद्दल ते कसं आहे की नाव गाव पता वगैरे असे लोक अनेकांच्या मनात असते, होते काय असते. तर आता ते एक मी म्हणून चारोळी ऐकवतो ना, आता तुझ्या स्मरणशक्तीची खरंच कमाल झाली. कारण जग हे आशेवरती जगते आणि केव्हाही आशा फलद्रूप होऊ शकते. एखादी मागची गाडी लेट झालेली आता येऊ शकते, त्याच्यावर वाट पाहत राहणं हे महत्वाचं आहे. म्हणून ते चारोळी मी नेहमी ऐकवतो की आता तुझ्या स्मरणशक्तीची खरंच कमाल झाली, आता तुझ्या स्मरणशक्तीची खरंच कमाल झाली. तरुणपणी हो म्हणालीस, म्हातारपणी आली. आणि असे म्हातारपणी येणाऱ्यांसाठी वाट पाहण्यासाठी म्हणून ते हे बघा ते कविता तुम्ही म्हटलं चांगली गोष्ट आहे. प्रेसीचं नाव गाव पता ज्यांना लिहायचं लिहून घ्या. जेथून वाहे झुळझुळ पाणी अन पाखरांच्या ओठात गाणी, माझ्या सखीचा पता काय सांगू, सखी साजणीचा पता काय सांगू, तेथेच माझी भेटेल राणी, जेथून वाहे झुळझुळ पाणी. पुढे जेथून कानी किलबिल येते, जेव्हा कळीचे अनफूल होते. शनिवारी सर तुमच्यासाठी खास. जेथून कानी किलबिल येते, जेव्हा कळीचे अनफूल होते, पाना फुलांच्या कधी गर्द राणी, पाना फुलांच्या कधी गर्द राणी, भ्रमरास जेव्हा स्फुरतात गाणी,
सुचतात गाणी झुलतात झाडे, माझ्या मनाची खुलती कवाडे. मन नाचते अन हवा चाळ होते. डॉक्टर साहब बोला जी आपली. मन नाचते अन हवा चाळ होते, माझ्या मनाचे आभाळ होते. आभाळ होई मन नाचताना, अन पाकळ्यांचे दव वेचताना. पुढे बघा. आभाळ होई मन नाचताना, अन पाकळ्यांचे दव वेचताना. दव वेचताना भरल्या पहाटे, दव वेचताना भरल्या पहाटे. जेव्हा फुलांना जपतात काटे, दव वेचताना भरल्या पहाटे. फुलांचा मधुमास येतो, माझ्या सखीचा मला भास होतो. हर्डीकरजी मुंबईवरून आलेले आहेत स्पेशली. तेव्हा फुलांचा मधुमास येतो, माझ्या सखीचा मला भास होतो. माझ्या सखीचे कसे नाव सांगू, सखी साजणीचे कसे नाव सांगू. कधी करदळी अन कधी रात राणी, जेथून वाहे जेथून. आणि तुमचा एक प्रश्न जो आहे त्याचा एक देऊन देतो, मग ते संपून टाकू त्याच्यासोबत की आता सतत तुमच्या कवितांमध्ये पाकळ्या आणि फुलं यांच्या प्रतिमा येतात, तर आता अजून किती फुलं आणि किती पाकळ्या. आता गुलकंद घालायची वेळ आली असं नाही वाटत का? नाही, गुलकंद कशाला? अरे ज्याला कळत नाही फुलांचा उपयोग त्याला गुलकंद. वेळच्या वेळी ज्याला सुगंध घेता येतो तो कशाला गुलकंदाच्या भानगडीत पडेल. घाटेंचा जो प्रश्न आहे, हो. तुमचा प्रवास जर पाहिला हो. तो बिहार में लालू जी के साथ में भी थे. हो बिलकुल. इकडे जे 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 बाळासाहेब जे संघर्षाच्या भूमिकेत आहेत हा. त्या सगळ्यांच्या सोबत मी आहे. कारण मी आगजांच्या घरी आगजांच्या पण उरी. एकही राहुटी अशी नव्हती की काय? जिथे तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष टिकलात, असं नाही. एकही राहुटी नाहीये. नाही तसं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, एक गोष्ट लक्षात घ्या की माझी कविता, म्हणून मी तुम्हाला का अशी जपतेस तू ही गोंधळाचा वारसा आहे जे मी सांगितलंय ना तुम्हाला, त्याचं कारण असं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात, माझ्या कवितेचा अभ्यास करताना हे तुम्हाला पाहावं लागेल. मी शिवसेनेत नसताना कविता कशी लिहिली, मी शिवसेनेत असताना कविता कशी लिहिली, त्यात जर माझ्या भूमिकेत बदल झाला असेल तर मग समजायचं की मी ढोंगी आहे. बरोबर आहे? नाही तुम्ही नाही, ऐका मी तुम्हाला थोडंसं समजून घ्या. पण मी शिवसेनेत असतानाही मी जर देवावरती, अरे जेव्हा तुझे जय जयकार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा, सांज सकाळ तुझे सत्कार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा, तुझे भक्त म्हणतात दीनानाथा तू घटाघटात भरला आहेस, तुझ्या देवळातच जेव्हा बलात्कार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा. असा प्रश्न मी तेव्हाही विचारला. मुनघाटेंना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. ही कविता तर मला वाटते अनेक लोकांना माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हेमंतला वगैरे तर तिथे ऐकलीच असेल, वादच नाही. आणि त्याच्यानंतर शिवसेनेत असताना ही कविता ऐकवण्याचं मी थांबवलेलं नाही आहे. दगडांनो ही कविता मनोहर जोशी, शिवसेनेत असताना मनोहर जोशीच्या विरोधातली गणपतीला दूध पाजणारी कविता ती मी ऐकवलेली आहे. आणि हे ज्याला सगळे पुरावे आहेत. मुख्य मुद्दा काय, मी कुणाच्या सोबत आहे हा जो तुम्ही प्रश्न विचारला, मी कोणत्याही व्यक्तीच्या सोबत नाही. गाडीमध्ये आहे, बाकीचे प्रवासी आहे, ज्याच्याशी थोडंसं जमलं त्याच्याशी आपण 2 शब्द बोलतो. आपण त्या प्रवाशाच्या सोबत राहत नाही, आपण गाडीच्या सोबत असतो आणि ध्येयाच्या सोबत असतो. आणि म्हणून गाडी हे माध्यम आहे, प्रवासी आहे त्यातले तात्पुरते येतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे मधले आहे. इतिहास निर्माण करणारासाठी मध्ये मध्ये अशी स्टेशन येत राहणार, जात राहणार. आणि माझं स्टेशन जे यायचं आहे ते पुढे आहे. आणि म्हणून मी विचारांच्या सोबत आहे. मी म्हणून सर्वसामान्य म्हणून मी जे म्हटलं ना की न्याय आता तरी सारखा पाहिजे आणि सुदामासही द्वारका पाहिजे. एक प्रश्न असा आहे की सखी साजणी हा जो तुमचा लोकप्रिय प्रयोग होता, वाचकप्रिय रसिकप्रिय प्रयोग होता, त्याच्या भ्रष्ट नकला सुद्धा झाल्या, सख्या साधना वगैरे, ते कुठे गेले? त्यांचं असं का व्हावं? त्यांनी तीच लाईन पकडली होती जी तुमची लाईन होती, तर त्यांचं असं का व्हावं? मग म्हणजे त्यात कुठे 19-20चा फरक काय आहे?
19चा फरक नसतो, तो 0 आणि 200चा असतो. तो 19 तुम्ही काहीतरी यार गुगली टाकता. आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. त्यांनी सखी साधना लिहिलं, त्यांना विचारायला पाहिजे. एक खूप वेगळा प्रश्न आहे. तुमच्या कवितेत तुम्ही अँटी इमेजेस किंवा अनकॉमन शब्द भरपूर चांगला प्रश्न वापरता. आहे. जसं तुझे वागणे संविधानात आले किंवा तीही आता महाग झाली न्यायालयासारखी, ते पालीच्या मुतण्याला मी पाऊस. तर ह्या तुम्ही जाणीवपूर्वक चमत्कृती हवी म्हणून आणता की काय? आणि अशी एखादी गझल ज्यात जास्तीत जास्त अँटी इमेजेस आहेत? चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. तुम्ही आहात म्हणजे वाटते काहीतरी नवीन अभ्यास केल्यासारखं. गंमत कशी आहे की मी मुद्दा एक गोष्ट तर आपला प्रवास ठरलेला असतो. प्रत्येक गोष्ट ठरलेली असते. आपण सगळे कॅल्क्युलेटेड असतो. आपण हे उगीच म्हणतो की मी फार अस्ताव्यस्त म्हणजे ठीक आहे, कोणी फार सिस्टमॅटिक असतात काय थोडे, पण आपल्याला माहित आहे आपण कधीही असं होत नाही की एका माणसानं एखाद्या दिवशी दोन्ही शर्टच घातले. असं होते का? एक शर्ट घालणार, एक पॅन्ट घालणार. हे आहेच, गणितच आहे जीवनाचं, असंच आहे. तसं कवितेत सुद्धा तुम्ही जर ठरवलं की बाबा एखादी गोष्ट की नाही, मला आता पालींचं मुतणं, ही जी प्रतिमा तुम्ही जी सांगितली आहे, मला असं पालींच्या मुतण्याच्या बघा, हा ती कविता बघा. आता ज्यांना असं वाटतं की बाबा मी थोडं असं हलकं फुलकं साधच लिहितो, या कवितेच्याकडे बघावं. मेघांचे फसवे वादे हा फसवा, यात मी वेगळा प्रयोगही केलेला आहे. आता हे सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सगळे प्राध्यापक वगैरे आहात, मराठीचेच वगैरे, तर त्याच्यामुळे. पण बघा त्यात काय आहे, तुम्हाला त्यातलं सौंदर्य बघा. मेघांचे फसवे वादे हा फसवा वारा, हा पाऊस खोटा ह्या फसव्या धारा. मेघांचे फसवे वादे, नाही बरोबर आहे, तो पोरगा प्राध्यापक चांगला प्राध्यापक होऊ शकतो. चांगला प्राध्यापक, ते जिवंतपणा पाहिजेच ना, असं जिवंतपणा. मेघांचे फसवे वादे हा फसवा वारा, हा पाऊस खोटा. मेघांचे फसवे वादे हा फसवा वारा, हा पाऊस खोटा ह्या फसव्या धारा. ही बंजर राने, नाईकवाडे सर देखिए. ही बंजर राने, ही पंजर पाने, मातीच्या गर्भामध्ये पाण्याविन कुजले दाणे. मातीच्या गर्भामध्ये पाण्याविन कुजले दाणे. सुकली धरणे ठणठण विहिरी, सुकली धरणे ठणठण विहिरी, अजून फोडती टाहो. सुकली धरणे ठणठण विहिरी, अजून फोडती टाहो. पालींच्या मुतण्याला मी पाऊस म्हणावा का हो. आता यात जी प्रतिमा आलेली पालींचं मुतणं, एकतर कुणी पाहिलं नसेल, हे फॅक्ट आहे. पाहिलं असेल, समजा कुणाच्या अंगावर पडलं तर ते सगळे येतात ना, ते विषारी असते की नाही, ते एक तर असलं तर ते साला फारच हे असते, फारच कमी असते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे काही देता, हे राजकीय आम्ही असं दिलं, हे पॅकेज दिलं, ते पॅकेज किती देता, तर त्या पालीच्या मुतण्यासारखं देता. बरं ते जास्त दिलं तर ते साला आणखी खतरनाक, कारण ती जर जास्त हे झाली तर मेलोच ना आपण, म्हणजे बरोबर आहे की नाही. आणि म्हणून ही जी प्रतिमा मी वापरलेली आहे, आणि अँटी इमेज आहे, बरोबर आहे, अशा अनेक अँटी इमेजेस आहे माझ्या याच्यात. शेतामध्ये सोडल्यासारखा, हा, डाव माझा तुझा मोडल्यासारखा. आता बघा याची, आता ही गजल हा बघू. आता बघा डाव, हा क्या बात है, वाह वाह. देखो अब उनको झालं की नाही, पटकन फुटला की नाही त्यांचा. लक्षात राहा, हेमंत खडके आणि ते जिंदा दिला आदमी. हा, फुटला तर फुटला, दुसरा घेऊन चालेल, काय फरक पडला. बघा, डाव माझा तुझा मोडल्यासारखा, डाव माझा तुझा मोडल्यासारखा. टाचणीने फुगा फोडल्यासारखा. म्हणजे उद्ध्वस्त सुद्धा केलं तर कृत्रिम उपायांनी केलं, आणि
प्लॅन करून केलं ना, किंवा असा फुगा, अरे तो असा उद्ध्वस्त होतो फुगा, हाती काहीच लागत नाही, तुम्हाला फुगवता येत नाही. हा आता तुमचा टाचणी आणि फुगा आला म्हणून हा सांगतो. हा की तुमच्या शृंगारामध्ये हा माझं असं एक निरीक्षण आहे की तुमच्या शृंगारामध्ये नंतर नंतर अध्यात्म सुद्धा येते. हा. तर ते लावणीच्या अंगाने हा, कसं येईल क्या जरा बात. सांगता बहुत का? अच्छा हो बा, तुम्ही अध्यात्माकडे आता जायची वेळ आली तुमची, त्याच्यामुळे मी लावणीतून येतोय. नाही लावलं. नाही, तुमचं वय दिसत नाही, मला मान्य आहे. तर चांगले चांगले आमचे वसंतराव फार चांगले मित्र आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सज्जन आहेत असं थोड्या वेळासाठी समजूया. तर 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 लावणी बघा, लावणी गाला आता अध्यात्म, माझं प्रत्येक सखे साधनीमध्ये अध्यात्म आहे. तुम्हाला सांगतो की तुझ्या काय ते चेहरा गुलाबी जे आहे, खळी भांगेचा बगीचा तुझा चेहरा तुळस. आणि मी जेव्हा शृंगाराच्या याच्यात टोकाला जातो की नाही, लगेच एक झेप असा बॅलन्स करायला पाहिजे. सर्कस ही जी सर्कस असते नाही, मामूली गोष्ट नाही आहे. जमिनीवर चालणं वेगळं आणि सर्कसमध्ये त्या दोरीवरती चालणं, एकीकडे असं उंच झोका जात असताना लगेच असा करणं, तर हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. लावणी तुमच्यासाठी सादर. हा वसंतराव, लावणी जसं असे या सावकारासारखे बसा. गालावरची खळी लाजली. मिलिंद इंगळेचा फोन आला, म्हणे भाऊ तुम्ही मला लावणी पाहिजे, जुनी आहे का? तर म्हटलं जुनी कशाला, नवी देतो. तर किती वेळात? तर 15 मिनिटात, फटाफट, इन्स्टंट काम होण्याच्या. हा, गालावरची खळी लाजली, ओठावरती हसू. वैशाली सामंत गाते. आता ही लावणी, वैशाली सामंतचा प्रोग्राम 15 तारखेला अकोल्यामध्ये आहे, तिथून सारखे फोन की काहीतरी द्या, वैशाली सामंत येते आहे. आता हे जे लोक इन्व्हॉल्व्ह होतात त्याला आता असो. गालावरची खळी लाजली, ओठावरती हसू, राजसार घडीभर बिलगून बसू, राजसार घडीभर बिलगून बसू. त्याच्यात अध्यात्म कसं आलं शेवटचं कडं तुम्हाला ऐकवतो, कारण आपल्याला जरा वेळ कमी आहे, पुढे जायचं. हा, शेवटचं कडं बघा. जीवा शिवाचा संगम व्हाया, जीवा शिवाचा संगम व्हाया, मिलनासाठी आतुर काया. मॅडम आप खास आपके लिए. नहीं मॅडम, म्हणजे जुल्फी शेख मॅडम, उनका रुबाई वगैरेचा चांगला अभ्यास आहे. जीवा ठाकरे साहेब, तुम्ही जरा ठाकरे लोकांचं नाव मध्ये मध्ये घेतलं पाहिजे महाराष्ट्र, कारण एक गेला तर दुसरा येतो, म्हणजे ते फार कठीण आहे महाराष्ट्र. जीवाशी, पण ठाकरे फार रसिक असतात बरं. ठाकऱ्यांना कोणी ओळखू शकलेलं नाही. हा, मी तुम्हाला सांगतो, वो बहुत लंबी रेस के घोडे है आणि हर ठाकरे, हे लक्षात घ्या. बाकी जण जीवा शिवाचा संगम व्हाया, मिलनासाठी आतुर काया, रात आजची घ्या अंगावर, रात आजची घ्या अंगावर, उद्या असू वा नसू, राजसार घडीभर बिलगून बसू. तिकडे इकडे तिकडे काय पाहता, तुम्हाला लाजण्यासारखं काय? राजकारणी कवी आणि सामान्य कवी याच्यातला फरक सांगा तुम्ही. सामान्य कवी काय असते? सामान्य कवीचं हे पहा, इकडे राजकारणावर काही बोलेल, मी तर कुणावर टीका नाही करत, पण मी जे ऑब्झर्व केलं ते सांगतो. इकडे राजकारणावर काही बोलेल, असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे ना, मग त्यांच्या तिकडे ते मदतीसाठी शेपटी घालून इकडे मंत्र्यांच्या विरोधात बोलणार तुम्ही, पण दारात त्यांच्यात जाता. बरोबर आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये मंत्री असो, मुख्यमंत्री असो, विलासरावच्या तिथे मी त्याच्या वाढदिवसाला त्याच्याच गावात त्याच्याच बापानं म्हणजे त्यांनी बोलावलं, तिथे जाऊन मला जे ऐकवायचं ते मी ऐकवतो. तिकडे मग शरद पवार बसलेले असो, कोणीही असो, मग नारायणराव राणे सुद्धा असले मित्र जरी आहे, ते एकदा उठायला लागले, मी म्हटलं 1 मिनिट बसा. हा 1 मिनिट बसा. ते बसले, थांबले, दरारा, ते कवी ना, कारण नाही, मुळात तो प्रश्न असा होता की राजकारणात तुम्ही जे असे दाहक अनुभव घेता, हो हो हो, किंवा तसं जगता रात्रंदिवस, हो हो, त्याचा नेमका कोणता फायदा तुमच्या कवितेत? कवितेत आहे ना, खूप प्रतिमा तशा आलेल्या आहेत. जसं आता काय म्हणू त्याच्यात, खूप आता मला आता या क्षणी, कारण आता मी थोडसा नदीच्या कोणती संदर्भात एक शेर आहे ना, कोणत्या, हा सेजच्या संदर्भात सरकार ते, हा हा सेज, हा ते काय, हा कालची माणसे छान वापायची. आता जी नवीन गझल लिहितोय आम्ही, कालची माणसे छान वापायची, बातमी राहिली एक छापायची.
कालची माणसे छान वापायची, बातमी राहिली आज छापायची. ही पाखरांच्या भल्याची बघा योजना, पाखरांच्या भल्याची बघा योजना, सेज साठी म्हणे बाग कापायची. सेज 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 हा सेज. पाखरांच्या भल्याची बघा योजना, पाखरांच्या भल्याची बघा योजना, सेज साठी म्हणे बाग कापायची. तर हे जे राजकारणामध्ये चालते, किंवा जसं आता हे मेघांचे फळ ते त्याच्यातलं ते सांगतो ना, राजकारणाच्या बद्दलचं तुम्हाला सांगतो. ही संदूक संदूक सत्ता हे बंद, आणि ते राजकारण माझं ठिकठिकाणी जाणवते ना, जसं दगडांनो या कवितेमध्ये आलं, बरोबर आहे. याच्यात ही संदूक संदूक सत्ता हे बंदूक बंदूक नेते, द्युत नाही खेळलो तरीही, द्युत नाही खेळलो तरीही, शकुनीच अजूनही जेते. मग अवती भवती भिंती, ह्या सवती सवती भिंती. बघा राजकारणानं कशा भिंती भिंती. मग अवती, आता नवीन भिंत बांधणं सुरू आहे. मग अवती दुसरे पाडून राहिले, ते दुसरी भिंत बांधतात. युपी बिहारवाले दुसरी भिंत बांधणार, महाराष्ट्रवाले वेगळी भिंत बांधणार, हे त्यांची पाडणार, ते यांची पाडणार, सगळे एकाच याची. म्हणजे जाऊ दे आता बोलत नाही, पण सगळं हे जे खरी चिंता कुणाला नाही आहे समाजाची. आणि म्हणून हे अवती भव हे संदूक संदूक सत्ता हे बंदूक बंदूक नेते, द्युत नाही खेळलो तरीही, शकुनीच अजूनही जेते. आपण सगळे बाहेर आहोत, पण जिंकणार तो शकुनीच, कारण तो खेळतो आहे, आपण बाहेर आहोत, सामान्य माणसं बाहेर. आणि शकुनीच अजूनही जेते. मग अवती भवती भिंती, ह्या सवती सवती भिंती, एखादी तुटता तुटता डझनांनी उगवती भिंती. एखादी तुटता तुटता डझनांनी उगवती भिंती. घरात भिंती उरात भिंती, घरात भिंती उरात भिंती, अंगण शाबूत राहो, पालींच्या मुतण्याला मी पाऊस म्हणावा का हो, पालींच्या मुतण्याला मी. आता इथे राजकारण आहे ना, आता बरोबर आहे. आता ही जी प्रतिमा आली आहे, ही नवी प्रतिमा दिली नाही का मी माझ्या कवितेनं, पण दिली आहे की नाही, बरोबर. आणि याचा अभ्यास झाला पाहिजे. ताजमहालाच्या बद्दलची एक प्रतिमा सांगतो, अहवाल. अहवाल हा शब्द किती वृक्ष आहे, अहवाल हा शब्द अतिशय वृक्ष आहे. ती प्रतिमा बघा, स्वप्नातील भास असावा. ताजमहाल काय छोटीशी कविता होती. स्वप्नातील भास असावा, प्रेमातील श्वास असावा. ताजमहाल स्वप्नातील भास असावा, प्रेमातील श्वास असावा, हळव्या आणाभाकांचा हळवा मधुमास असावा. स्वप्नातील भास असावा, प्रेमातील श्वास असावा, हळव्या आणाभाकांचा हळवा मधुमास असावा. यमुनेच्या काठावरचा हुंकार फुलांच्या घरचा, यमुनेच्या काठावरचा हुंकार फुलांच्या घरचा, मिलनातून सळसळणारा पूर ओसरल्यानंतरचा. हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण निर्मितीच्या बद्दल कोणी सांगतात की जसं लिहिलं तसंच, असं नसते. तो पूर ओसरल्यानंतर निर्मिती होत असते, तो आवेग ओसरल्यानंतर निर्मिती होत असते, त्यावेळेस नाही लिहत आपण. पण म्हणून यमुनेच्या काठावरचा हुंकार फुलांच्या घरचा, मिलनातून सळसळणारा पूर ओसरल्यानंतरचा. आणि पुढे बघा, संगमरवरी स्मरणांचा हळवा अहवाल असावा. संगमरवरी स्मरणांचा हळवा अहवाल असावा, तो ताजमहाल असावा, रंभेचा गाल असावा. वा वा. आणि हे जे आहे अहवाल हा शब्द किती वृक्ष पण कर दिया ना. पण या सगळ्या याच्यातून ताजमहाल अहवाल वगैरे याच्यातून तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही कवीत बरे आहात, उगीच महाकवी बरे नाही फार, मी महाकवी वगैरे नाही. मला असं आजकाल लोक जे बिरुद लावून घेतात, बिरुद लावून घेतात लोक कवी वगैरे, तुम्हाला जर एखादं बिरुद लावायचं झालं तर तुम्ही काय शोधा? नाही, मी नाही, ते मी नाही लावत. रसिकांनी आता तुम्ही तिथे शाहीर वगैरे म्हटलं, हव्यात तुम्ही महाकवी होण्याच्या मागे लागताय असं मला मी तर नाही. मी महाकवी म्हणजे पदवीच्या दृष्टीनं रेट. त्या ताजमहाल म्हणजे ताजमहाल, मी माझ्या घराला ताजमहाल नावाची पाठी लावली. पण त्या अशा कोण त्याला वगैरे कविता झाल्या की लोकांना महाकवी झाल्यासारखं वाटतंय, महाकवी म्हणून मग त्यांचं नाव येत राहत नाही. तो भाग वेगळा आहे. बघा, तुम्ही कालिदासाला काय म्हणता तो तुमचा प्रश्न आहे. कालिदास काय आला का तुमच्याकडे? नाही. तुम्हाला मी जो कवी स्वतःहून म्हणून घेत असेल तो प्रश्न वेगळा आहे. आता मला तुम्ही शाहीर म्हणायचं की काय म्हणायचं, हा एकदा कविता रसिकांच्या समोर गेली, कोंबडीनं अंड दिलं वो बात का, तिनं असं म्हणू नये, त्याला असंच करा, ते त्यांच्याकडे सोपवून द्या, नाही तर घरात बसा.
कशाला कविता ऐकवता, कशाला छापता पुस्तकं, कशाला लोकांच्या समोर येता? मी या ठिकाणी आलो, इथल्या प्रत्येक रसिकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याला माझी कविता टपरट आहे हे वाटलं असेल तर त्याला तो बोलण्याचा अधिकार आहे आणि त्याचा सन्मान मी केला पाहिजे. खोटं असेल त्याला समजून सांगितलं पाहिजे की नाही बाबा तुझं म्हणणं थोडंसं अर्धवट आहे. बरं, आणखी एक आक्षेप तुमच्यावरचा की तुम्ही सगळ्या प्रकारच्या कविता लिहित्या, सगळे नळ तुमचे तयार आहेत अगदी, हे ठीक आहे, पण तुम्ही कादंबरीकारावरही आता अतिक्रमण करत आहात. आम्ही असं ऐकलं की तुम्ही 2 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या कशा आहेत, म्हणजे त्या प्रसिद्ध कशा झाल्या आहे हे होणार लोकांनी आहेत का? ठरवायचं. त्याच्यात एकीचं नाव आहे तिची कहाणी, दुसरीचं नाव आहे SMS प्लीज. काय थीम आहे त्याची? SMS प्लीज. काय म्हणजे त्या कादंबरी SMS वरती तिचा SMS येतो, याचा SMS येतो, एकदा दोनदा, कधी कधी रिकामी असेल त्यावेळेस समजा तिनं उत्तरं दिले आणि नंतर मग झोपली असेल किंवा काय झालं असेल तर उत्तरं देत नाही. त्याला वाटतं की साले काय झालं, 10 SMS उत्तरं दिले, 11व्याचं का नाही दिलं, काय प्रॉब्लेम झाला, तो त्याचं हे होते. कसं असते की हे आम्ही ते हर्डीकरजी आलेले आहेत मुंबईवरून, ते चांगले कवी लेखक आहेत, ते बसलेले आहेत तिकडे. तर ते काल आम्ही रात्री या विषयावर बोलत होतो. ते म्हणाले की मी आहे या वयात, पण मलाही असं वाटू शकते की एखादी स्त्री काही क्षणासाठी आवडू, म्हणजे नेहमीसाठी आवडू शकते असं काही नाही आहे. पण कसं असते की आवडली म्हणजे आपण बाबा हे सगळं सोडून तुम्ही तरी जाल का, असं नाही जाऊ शकत. तर त्या क्षणाचा जो टप्पा असतो तर तेवढा कारण आपण बांधून ठेवलेला ना खुंट्याला कुठेतरी, बरोबर आहे ना. तर त्यामुळे तो जो एक विशिष्ट वेळ अशी असू शकते आणि ते कुणाच्याही जीवनामध्ये येऊ शकते. आपल्याला वाटू शकते की नाही साला काहीतरी गडबड झाली, आणि ती आंदोलनं टिपण्याचा त्या SMS प्लीज या कादंबरीमध्ये ती ऑफिसर आहे समजा, सुपर क्लास 1 ऑफिसर आहे, तो एखादा कवी बिवी आहे समजा तुमच्यासारखा वगैरे, समीक्षकही आहे थोडासा वगैरे असं समजा. होत आली. आपण एक महत्त्वाचे 2-3 प्रश्न सुटले, थोडक्यात उत्तर. हा चालेल. एक संवादिनीच्या संदर्भात तुम्ही संवादिनी या 6 ओळींचा एक महत्त्वाचा फॉर्म मराठीत आणलेला आहे. मगाशी त्याच्यावर बोलताना नाईकवाडे सर म्हणाले होते की पाडगावकरांच्या बोलगाणीच्या जवळ जाणार आहे. तुम्ही त्याच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं की मनाचा मनाशी किंवा प्रियतमेशी झालेला हृदय संवाद. पण तुमच्या बऱ्याचशा संवादिनी या तुमच्या प्रखर सामाजिक आशयाच्या आहेत, जशा चारोळ्या आहेत. जसं उदाहरण, जळून गेले पीक केवडे, हिशोबसारे शीक एवढे, पिढ्या पिढ्यांचा वाद कशाला, तुला मिळाले काय, अशीच झोपा घेणाऱ्यांची जळून जाते साय. आता एकही बोलगाणीच्या जवळ जाणारं नाही किंवा प्रियतमेशी हृदय समाधी नाही, यात काय वेगळेपणा किंवा काय तुम्ही कसं असते की कधी कधी आपल्याला एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की समीक्षकांना किंवा बोलणाऱ्यांना आपण जो वेळ देतो 10-15 मिनिटांचा वेळ असतो, त्यांच्या मर्यादा आपण समजूनच घेतल्या पाहिजे. आणि एवढ्या सगळ्या याचं ते बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला उदाहरण देताना काय, अरे बा तू ताजमहाल पाहिला का, हां मग ते तसं होतं ना, ते तशासारखं आणखी एक आहे औरंगाबादला वगैरे, असं आपण उदाहरण देत असतो. पण ते ॲक्युरेट जसं तसं असते असं वगैरे आपण काही दगडावरची रेघ वगैरे नाही. त्याच्यामुळे बोलगाणीचा जसे बोलगाणीचा संबंध जसा हळूवार असा आपण गंमत जम्मत करत जातो की नाही, पाडगावकरांची जी स्टाईल आहे तर तशा स्टाईलमधली कविता, ते त्यांची पाहून की वगैरे काही लिहिलेली नाही. पाडगावकर माझे म्हणजे आवडते कवी आहेत, म्हणजे वादच नाही आहे, मी त्यांना मानतो. पण जशी तशा अंगाची माझी दुसऱ्या कविता आहेत, ह्या संवादिनी बोलगाणीच्या अंगाच्या नाहीच आहेत खरं म्हणजे. पण ते कसं संवाद साधणं म्हणजे कसं आहे की हा संवाद जसं आता मी हे म्हणतो की त्याला काय, तुझ्या मनात आग माझ्याही मनात आग, हे बघा दुसरी अभंगाच्या ओळी, तुझ्या 4 ओळी, तुझ्या मनात आग माझ्याही मनात आग, माझ्यासोबत ये दोस्ता बंदूक भरू लाग, हे आवाहन आहे. हे काय आवाहन आहे की तू ये. आणि म्हणून बरोबर आहे की नाही, जसं त्या सखे साजनीमध्ये एंड करताना ती सांगते की एका एका पारध्याला दोघं टिपू टिपू मारू, त्यातली सांगते प्रेयसी की पारध्यानं जर शिकार जरी केली असेल तरी घाबरण्याचं कारण नाही, तो थांब, तो म्हणतो, आणि तो थांब मी येईपर्यंत, आणि एका एका पारध्याला दोघं टिपू टिपू मारू असं म्हणणारा जो आहे. इथे संवादिनीमध्ये कसं आहे की क्रांतीची जरी भाषा असेल तरी त्याला समजून सांगतो तो. आणि ती व्याख्या नव्हे मी जी केलेली आहे, तर कारण ते नवा प्रकार मला वाटला, मला तो भासला, मी अनेकांशी चर्चा केली की असं काही आलं आहे का कुठे, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यातून सगळ्यांनी सांगितलं की नाही, त्याच्यामुळे मग मी त्याला संवादिनी हे नाव दिलं. त्याची व्याख्या अजून पूर्ण करायची आहे. पण ते मला असं वाटतं की असा व्याख्या यावी अभ्यासाच्या दृष्टीने. ते येईल, नक्की येईल. साहित्य संस्थांबद्दल तुम्ही फार राग काढत असता. तुम्ही म्हणता की साहित्य संस्था नव्या पिढीला बिघडवतात. तसं काय करतात साहित्य संस्था? सगळ्याच काय केलं पाहिजे साहित्य संस्था? एक गोष्ट कशी झाली आहे मी सांगतो. साहित्य संस्था कुणाच्या हातात गेलेल्या आहे? साहित्य संस्था गेलेल्या आहे ज्यांचं साहित्यिक कर्तृत्व काही नाही. उदाहरणार्थ विदर्भ साहित्य संघ, कशाला लपवायचं? त्याच्यातले पदाधिकारी पहा ना तुम्ही, त्यांच्या काय समजते त्यांना, कुणाला काय कविता समजते, कुणाला काय साहित्य समजते, ते पदाधिकारी. आधी शेवाळकर होते, द्वादशीवार होते, तोपर्यंत चांगलं होतं. आता तर काय, ते आता गंमत कशी आहे की तेच म्हणून नाही, मी सरळ नाव घेतो त्याला, लपवायचं कशाला. पण गंमत कशी आहे की ह्या बहुतेक साहित्य संस्था कशा आहे की ज्यांना ते मुळामध्ये हे कसं आहे, प्रॉडक्शन वेगळं, याच्यातही आता थोडासा भाग झालेला आहे. प्रॉडक्शन करणं वेगळं
आणि त्याचं मार्केटिंग करणं वेगळं. तर या संस्था अशा लोकांच्या ताब्यामध्ये गेलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या ताब्यात गेल्या. बरं, त्यांनी चांगलं मार्केटिंग केलं तर ऑब्जेक्शन नाही आहे. चांगलं मार्केटिंग करा. चांगल्या चांगल्या कविता लोकांना तुम्ही यांचे पुरस्कार कसे तुम्हाला माहीत नाही का? अरे तुझं पुस्तक आलं नाही का? तुला पुरस्कार द्यायचा आहे ना, करून घेणं, लवकर छापून घेणं. ते फॅक्ट आहे ना. तुम्हाला काय सांगू आता मी. मला आधी ते अमक्याला ते पुरस्कार देऊन राहिलो आम्ही, तर म्हटलं द्या, साला काय चूक थोड्यात जा, मला काय देणं गेलं. पण गंमत कशी आहे, ह्या ज्या संस्था आहेत की नाही, यांनी बिघडवलं आहे. आणि हे सांगतात तुम्हाला की नाही नाही अशी गाऊन वगैरे कविता म्हणायची नसते. का गाऊन म्हणू नये? अरे ऐश्वर्या राय सुंदर आहे, बरोबर आहे की नाही, म्हणून तिनं नीटनेटकं राहू नये का? म्हणजे हे कमालच झाली. ती जर नीटनेटकी राहिली म्हणून तुम्हाला ऑब्जेक्शन, तिच्या सौंदर्याला बाधा येते. मग तुम्ही कपडे कशाला घालता असं म्हटलं तर? काहीतरी बोलता मूर्खासारखे तुम्ही. हे समाजवादी नाही, त्या सगळ्या, मी या सगळ्यांच्या सोबत राहिलो, तुम्हाला सांगतो म्हणून मी सांगतो, हे सगळे ढोंग करतात हो. कशाचं काय सांगता तुम्ही आम्हाला? मग तुम्ही जर समजा, हे बघा, कविता चांगली सादर करणं म्हणजे काय? मोराला नाचता येते, मोर नाचतो. कोंबडीला नाही नाचता येत, मोराचा काय दोष? एक नवोदित मोराचा काय दोष आहे? कवी ज्ञानेश वाकुळकर, राजकारणी ज्ञानेश वाकुळकर, सिनेमा निर्माता ज्ञानेश वाकुळकर, आता ते एक संस्था चालक सुद्धा होणार आहेत म्हणतात. एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व. पण या सगळ्यांपेक्षा त्यांचे जे शब्द आहेत, अतिशय तरल असे शब्द जे आपल्या मनात रेंगाळत असतात, ती त्यांची खरी प्रतिमा आपल्या मनामध्ये आहे. आणि ती सगळ्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा, कुठल्याही मानसन्मानापेक्षा मोठी आहे. आणि आपण सगळ्यांनी त्याला दाद दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी मुलाखत संपली असं मी. त्यांच्या 4 ओळीत, सरांच्या 4 ओळीत, तशी गोष्ट काही पुराणी नव्हे, खुळ्या पाखरांची कहाणी नव्हे, तरी पारध्याला कसा दोष द्यावा, शिकारी विणा जिंदगानी नव्हे. एकच फक्त एक दोन वाक्य बोलण्याची परवानगी द्या. कारण कसं आहे की मी आता इथे फार बोललो, जे काय बोललो ते अगदी मनातलं बोललो. आणि त्याच्यामुळे असं काय लोककवी म्हटलं की मग ते, नाहीतर मी बोलीभाषेत बोलणारा माणूस आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे त्याच्या भावना समजून घ्या. कृपा करून काही गैरसमज करून घेऊ नका. एक छोटा हे आहे, आपण जे प्रेम दिलं आहे नेहमीसाठी ते तसंच कायम राहावं, आणि एवढीच विनंती करतो.